शिवसेना ठाकरे गटाने आता वक्फ बोर्डाच्या विरोधात मतदान केलेलं आहे, काय सांगाल? आम्हाला अपेक्षा होती की एकतर ते बिलावरती फॉर मतदान करतील किंवा वॉकआउट करतील, पण आज त्यांनी सगळ्यांना दाखवून दिलेलं आहे की त्यांचा खरा चेहरा आणि कोणाच्या विचारसरणीवरती ते चालतात. आम्ही नेहमी म्हणायचो की बाळासाहेबांची विचारधारा जी आहे ही त्यांनी सोडून दिली, विकून टाकली. काल त्याच्यावरती स्टॅम्पिंग करण्याचं, एन्डॉर्समेंट करण्याचं काम उभाटानी केलेलं आहे सभागृहामध्ये, विरोधात मतदान करून. बाळासाहेबांच्या विचारांना पूर्णपणे विसरून गेलेले आहेत, रिप्लेस केलेले आहेत. काँग्रेसची विचारसरणा त्यांनी पूर्णपणे अवलंबलेली आहे. राहुल गांधीच्या मार्गावरती ते आता चाललेले आहेत. सावरकरांचा मार्ग, बाळासाहेबांचा मार्ग पूर्णपणे त्यांनी सोडलेला आहे, हिंदुत्वाचा मार्ग सोडलेला आहे. आणि काल जर तुम्ही पाहिलं असेल त्यांच्या भाषणामध्ये, तर त्यांनी तर आक्षेप घेतला नॉन मुस्लिम मेंबर्सवरती पण. म्हणजे ते बोलले नॉन मुस्लिम मेंबर कशाला पाहिजे. म्हणजे अगोदर आम्ही म्हणायचो हिंदुत्वाची यांना एलर्जी, आता हिंदूंची पण एलर्जी जी आहे ही यांना वाटायला लागलेली आहे. काल त्यांच्या भाषणामध्ये अरविंद सावंतजी अजून एक मुद्दा तिथे मांडला की 370 हटवल्यानंतर काय झालं, कोणाला तिकडे नोकऱ्या मिळाल्या, कोण तिकडे जागा घेतंय. त्याचबरोबर राम मंदिराचा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला की राम मंदिर बांधल्यानंतर काय तुमची परिस्थिती झाली. म्हणजे हे कुठल्या विचारधारेला घेऊन चालतायत. काल ते भाषण करत असताना मला तर वाटलं कोणतरी समाजवादी पार्टीचा खासदार बोलतोय की काय. म्हणजे ज्या हिंदुत्वाच्या विचारावरती इतके वर्ष शिवसेना पुढे जाते, बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाते, आज सगळे विचार बाजूला ठेवून फक्त सत्तेसाठी काही लोकांचं आता काय झालं, त्यांचं आता सत्ता पण नाही, आता ना इधर के ना उधर के, काय करायचं हे त्यांना कळत नव्हतं. दिवसभरामध्ये अगोदर बिलला सपोर्ट करायचं, नंतर विड्रॉ करायचं, नंतर वॉकआउट करायचं, नंतर विरोधात करायचं, हे असंच. हाच प्रश्न आहे. अनेक खासदारांच्या मनामध्ये रात्री 10:30 वाजेपर्यंत निर्णय नव्हता. उभाटाच्या खासदारांमध्ये आम्हाला ते बोलत होते की आम्हाला तर फॉरमध्ये मतदान करायचं आहे. आमची इच्छा तर खूप आहे की या बिलाला सपोर्ट केलं पाहिजे. हा बिल जो आहे, हा बिल कुठल्याही धर्माच्या विरोधामध्ये नाही आहे, मुस्लिम लोकांच्या विरोधामध्ये नाही आहे. जे इतके वर्ष फक्त मुस्लिम समाजाला वोट बँक म्हणून पाहिलं, त्यांना काहीच दिलं नाही, अशा मुस्लिम समाजासाठी, गरीब मुस्लिम लोकांसाठी, त्यांना मेन प्रवाहामध्ये आणण्यासाठी मुलं असतील, महिला असतील, त्याचबरोबर ज्येष्ठ असतील, या सगळ्यांसाठी चांगले हॉस्पिटल त्या वक्फच्या जमिनीवरती होऊ शकतात, शाळा होऊ शकतात, कॉलेजेस होऊ शकतात. आज एकही उदाहरण नाही या वक्फच्या जमिनीवरती. आज 36 लाख एकर जमीन जी आहे ही भारतामध्ये आहे. सगळ्यात मोठा लँड होल्डर वक्फ आहे. जर ठरवलं तर एका देशा एवढी संपत्ती जी आहे किंवा जागा, आपण बोलतो एक भूखंड जो आहे, हा पूर्ण एक छोटा देश होऊ शकतो. पण अशा परिस्थितीमध्ये 2013 वक्फ बिलमध्ये जेव्हा अमेंडमेंट केली काँग्रेसच्या सरकारने, त्याच्या अगोदरची वक्फची जमीन आणि त्याच्यानंतर वाढलेली वक्फची जमीन, ह्याच्यामध्ये 2 पट सरळ जो आहे ही वाढ आपल्याला वक्फच्या जमिनीमध्ये मिळते. पण इन्कम लाखो एकर जमिनीचे फक्त 163 कोटी. आम्हाला तेच म्हणायचं आहे, लोकांना तेच सांगायचं आहे, मुस्लिम लोकांना पण तेच सांगायचं आहे. आज तुमच्यासाठी ज्या जागा डोनेट केल्या त्याच्यावरती फक्त काही मोजक्या लोकांनी भ्रष्टाचार करण्याचं काम केलं, त्याच्यातून पैसे कमवण्याचं काम केलं, तुम्हाला काहीच दिलं नाही. पण ह्या बिलानंतर गरीब मुस्लिम लोकांना, तिथे स्टुडंट्सला चांगली शाळा, कॉलेजेस, हॉस्पिटल्स बांधण्यासाठी जे आहे हे वक्फचं बिल खूप महत्त्वाचं आहे. काल अरविंद सावंतांचं भाषण जे होतं, ते भाषण काँग्रेसचं मांडलिकत्व त्यांनी स्वीकारलंय आणि त्यांचा DNA चेंज झाला असं वाटतं का तुम्हाला? फुल 100%. मी तर माझ्या भाषणामध्ये बोलणार होतो, पण सभागृहामध्ये काही मर्यादा येतात. पण पूर्णपणे विचारसरणी सोडून दिली. म्हणजे आम्ही शॉक्ड होतो, त्यांचे खासदार देखील शॉक्ड होते. ते आम्हाला नंतर प्रायव्हेटली येऊन बोलतात, हे भाषण असं कसं केलं यांनी. आणि मला वाटतं एवढं फक्त आणि फक्त काही मतांच्या बेरजेसाठी. पण मला वाटतं आज त्यांच्याबरोबर पण धोकाधडी ते करतायत मुस्लिम लोकांबरोबर. जे मुस्लिम लोकांच्या चांगल्यासाठी जे बिल येतं आहे
त्याला देखील विरोध करण्याचं काम करताय. ज्या मुस्लिम लोकांनी तुम्हाला भरभरून मतदान दिलं अशा लोकांच्या बरोबर आज तुम्ही उभं राहायला पाहिजे होतं, या बिलला सपोर्ट करायला पाहिजे होतं. कारण की हा बिल, मला सांगा, एवढे लाखो एकर जमीन आहे, का कुठल्या जमिनीवरती शाळा नाही झाली, कॉलेज नाही झालं, स्किल सेंटर नाही झालं, आजपर्यंत काहीच झालं नाही. पण हीच जमीन, मुंबईतली जमीन विकायचा घाट आहे असं आरोप संजय राऊत करतायत. तर त्यांना त्याच्यासाठी ती बिलं आणली. थोडंसं त्यांना तो प्रॉब्लेमच आहे. त्यांना कुठलीही चांगली गोष्ट असेल तर त्याच्यावरती टीका करायची. मला वाटतं बघा, ह्याच्यामध्ये जी बॉडी आहे, काय केलं आहे या बिलमध्ये, वेगळं काय केलं आहे, या बिलमधून कोणाचीच ताकद जी आहे ती हिरावून घेतली नाही, वक्फ बोर्डाची ताकद हिरावून घेतली नाही. फक्त त्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी असली पाहिजे. अरे इतके लाखो एकर जमीन तुमच्याकडे आहे, त्याच्यामध्ये काहीतरी ऑडिटिंग पाहिजे की नाही, ट्रान्सपरन्सी पाहिजे की नाही. आणि त्या वक्फ बिलमध्ये वक्फ बाय युजर हे जे सारखं सारखं बाहेर जाऊन सांगतात की हे वक्फ बिल आल्यानंतर पूर्ण जमीन जी आहे वक्फची पूर्ण सरकारच्या ताब्यामध्ये येईल, हे भ्रम पसरवण्याचं काम या ठिकाणी ते करतायत. त्याच्यामध्ये क्लॉज 2 मध्ये जे आहे हे पूर्णपणे स्पष्टपणे सांगितलेलं आहे, जेव्हा हे बिल इम्प्लिमेंट होईल, अंमलात येईल, त्याच्या अगोदरपर्यंतची कुठलीही अनडिस्प्युटेड प्रॉपर्टी असेल वक्फची, जी झालेली आहे वक्फच्या नावावरती, त्याला हात लावला जाणार नाही. नागेश आष्टीकर अब्सेंट होते आणि माहिती अशी मिळते की ज्यांनी मतदान केले त्याच्यामधले काही लोक सुद्धा सपोर्ट मध्ये होते. मतांतर निर्माण झालं होतं का युबीटी खासदारांच्या अंतर्गत? 100% त्यांचं मन होतं की मतदान केलं पाहिजे करून आपण, एकतर मतदान केलं पाहिजे वक्फच्या बिलच्या समर्थनामध्ये किंवा वॉकआउट जास्तीत जास्त करायला पाहिजे. पण त्यांच्या मनाच्या विरोधामध्ये जाऊन जे आहे हे काही लोकांचं लागून चालन. आणि त्याचबरोबर काँग्रेसवाले काय बोलतील, आज तर इकडचे ना इधर के ना उधर के अशी परिस्थिती जी आहे ही उबाटाची झालेली रात्री आहे. 2:30 वाजेपर्यंत कामकाज चाललं. 2 वाजेपर्यंत राहुल गांधी सभागृहात उपस्थित होते, मात्र पंतप्रधान नव्हते. यावर विरोधक टीका करतायत. अरे राहुल गांधी सगळ्यात अगोदर पळून गेले मणिपूरचं बिल सुरू झाल्यानंतर. ज्या मणिपूरच्या बिलवरती कंटिन्युअसली हे लोकांनी हंगामा केला पूर्ण सेशनमध्ये, गेल्याही सेशनमध्ये केलं, आत्ताही केलं की मणिपूरवर डिस्कशन पाहिजे, डिस्कशन पाहिजे, डिस्कशन पाहिजे. पण जेव्हा मणिपूरवरती डिस्कशन झालं रात्री चालू, किती वाजता सुरू होतं त्याला काय, म्हणजे आपलं कर्तव्य काय आहे, आपण तिथे काय वेळ बघून सभागृहात येणार. सगळ्यात अगोदर मणिपूरचं बिलवरती डिस्कशन सुरू झाल्यानंतर राहुल गांधी जे आहे सभागृहामधून निघून गेले. सर, एक चर्चा होती की काँग्रेसचे लोक जे आहेत मुस्लिम समाजाचं मतदान घेतात, असं सांगितलं जातंय की या मुस्लिम समाजाच्या सर्वाधिक जमिनी हा काँग्रेसने लाटलेल्या, खास करून राजकीय नेत्यांनी लाटलेल्या आहेत, त्यामुळे त्यांचा विरोध आहे. प्रत्येक काँग्रेसच्या किंवा या इंडिया अलायन्सच्या मुख्यमंत्र्यांनी प्रत्येकाने त्याच्यावरती आक्षेप घेतलेला आहे. भ्रष्टाचार झालेला आहे. वेस्ट बेंगालमध्ये ममता बॅनर्जी असेल, त्यांनी CBIची इन्क्वायरी 1000 एकर जमीनचा घोटाळा झालेला आहे त्याच्यासाठी केली. काँग्रेसने दिल्लीमध्ये आपवरती आरोप केले. काँग्रेसने 2013 मध्ये इलेक्शनच्या जस्ट अगोदर 123 एकर जमीन जी आहे वक्फच्या नावावरती करून टाकली. 123 एकर म्हणजे त्याच्यामध्ये तुमचं वक्फ काय काय क्लेम करतंय, पार्लमेंट पण क्लेम करतं, हायकोर्ट पण क्लेम करतं, सगळं क्लेम करायचं काम चालू आहे. पण मला वाटतं याच्यामध्ये एकही काँग्रेसचा चीफ मिनिस्टर असा नसेल की त्यांनी वक्फवरती आक्षेप घेतला नाही. तर हे एवढे सारे आक्षेप असताना तरी असं आपण बघत बसायचं, जिथे वक्फच्या जमिनी वाढत चाललेल्या आहेत पण त्याच्यावरती काहीच होत नाही. उद्धव नाही, पण ठाकरे एक चर्चा होती, 12:30 एक पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडणार आहेत आज. हा, त्यांना मांडावीच लागेल, कारण की काल तर पूर्ण दिवस कन्फ्यूज होते काय करायचं करून. तर लोकांपुढे सांगायला लागेल त्यांना की आमची भूमिका काय. पण आता कितीही तुम्ही सांगितलं तरीही काल हिरवं जॅकेट घालून अरविंद सावंतांनी जे भाषण केलं ते पूर्ण देशाने पाहिलं. आणि त्याच्यावरती तुम्ही आता कितीही पण भूमिका मांडा, ती भूमिका जी आहे ही लोकांना पटणारी नाही. तुम्ही जे काही केलेलं आहे हे फक्त आणि फक्त काँग्रेसच्या विचारधारे, म्हणजे मला एक 3 इडियट्सचा डायलॉग आठवतो, शब्द मेरे है लेकिन बोल कोई और रहा है. हे असे काँग्रेसचे शब्द होते पण बोल कोई और रहा था. अशी परिस्थिती जी आहे ही काल उबाटाची झालेली होती. एक प्रश्न सातत्याने चर्चेला जातो, ऑपरेशन टायगर काय वाटतं की वक्फच्या निमित्ताने ऑपरेशन टायगर फसलं का? बघा, मला वाटतं अशा परिस्थितीमध्ये कोण राहणार यांच्याबरोबर, जे यांच्या मनाच्या विरोधामध्ये, लोकांच्या मनाच्या विरोधामध्ये जर करत असतील फक्त काँग्रेसला वाईट वाटू नये म्हणून, तर मग लोक जे आहेत विचार करतील. आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी एक वक्तव्य केलं होतं की मी डॉक्टर नसलो तरी अनेक ऑपरेशन करतो, अनेकाच्या कमरेचे मानेचे पट्टे निघाले,
हा प्रश्न ज्यावेळेला संजय राऊतांना विचारला, त्यांचं असं म्हणणं आहे की एकनाथ शिंदे यांच्या पाठीला एक आजार झालेला आहे, जे वारंवार ती पाठ किंवा तो कणा, पाठीचा कणा दिल्ली समोर झुकतो. वेळ लागले संजय मिठी राऊतला. नदीच्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून काही अहवाल पुढे आला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये मिठी नदीच्या कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असा अहवाल पुढे आलेला आहे. हां, जे काय असेल त्याच्यामध्ये एन्क्वायरी जी आहे ती झाली पाहिजे. जर कोणी त्याच्यामध्ये भ्रष्टाचार केला असेल तर त्याला पाठीमागे जे आहे ते कोणीच घालणार नाही आणि त्याच्यावरती कडक कारवाई जी आहे ती होईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.